नमस्कार मित्रांनो, भूतांची दुनिया या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची जी कथा आहे ती विकी चेंदनकर यांच्यासोबत घडलेली आहे. चला तर सुरुवात करूया या गोष्टीला. नमस्कार, माझे नाव विकी चेंदनकर. मी वेंगुर्ला शहरातील उबादांडा या गावात राहतो. मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेली एक सत्य घटना सांगू इच्छितो. ही घटना साधारणपणे 3 वर्षापूर्वी मी आणि माझ्या मित्रांसोबत घडलेली आहे. अशी घटना ज्या घटनेने मला माझ्या मित्रांना मुळापासून हादरवून सोडले. तर आता वेळ न दवडता मी या कथेला सुरुवात करतो. मी नुकतीच 10वीची परीक्षा दिली होती. ते दिवस सुट्टीचे असल्यामुळे माझे 2 मित्र सुट्टीत मजा करण्यासाठी गावी आले होते. अक्षय आणि सुमित. त्यांपैकी अक्षय हा माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठा होता, तर सुमित हा 5 वर्षांनी मोठा असून तो मजबूत बांध्याचा होता. ते गावी आल्या पहिले माझ्या घरी आले मला भेटायला. मी त्यांना त्या रात्री माझ्याच घरी राहायला सांगितले, कारण आम्ही पार्टी करायचा बेत आखला होता म्हणून. त्या दिवशी रविवार होता आणि माझे खास मित्र घरी आले होते, म्हणून मी घरी चिकन करायला सांगितले. आम्ही सर्वांनी जेवण आटोपले. सर्वांचे जेवण होईपर्यंत साधारण रात्रीचे 10:30 वाजले. आमचे घर मोठे असल्यामुळे आम्ही वलईत झोपायची तयारी केली. अंथरूण वगैरे घालून झाल्यावर आम्ही गप्पागोष्टी करत बसलो होतो. गप्पागोष्टी करता करता आमचा बियर पिण्याचा मूड झाला. बियरचे दुकान तसे जवळच होते. मी माझी बाईक काढली. आम्ही तिघे बसलो आणि थेट बियरच्या दुकानात गेलो. आम्ही प्रत्येकी 2-2 बियर घेतल्या. सोबत उकडलेले चणे, वेफर्स वगैरे घेऊन आम्ही घराच्या दिशेने निघालो. आमच्या घराच्या जवळच एक शेतमाळा होता. आम्ही तिघांनी पण तिथेच बियर पिण्याचे ठरवले. आम्ही सर्व सामान घेऊन मळ्यात गेलो आणि एक चांगली जागा शोधून तिथे प्यायला बसलो. एव्हन रात्रीचे 11:30 वाजले होते. मळ्यात सगळीकडे चांदणे पडले होते. सर्वत्र भयान शांतता पसरली होती. त्यात आवाज येत होता तो फक्त रातकिड्यांचा. आम्ही लगेच बियर उघडून एक एक घोट मारला. वा, काय मजा येत होती बियर प्यायला. आम्ही मस्तपैकी गप्पा गोष्टी मारत बियर ढकलत होतो. मळ्यात मस्त वारा सुटला होता, त्यामुळे उन्हाळ्याचे दिवस असून पण उकाडा जाणवत नव्हता. हळूहळू बाटलीमधील बियर संपू लागली होती आणि अगदी तसेच आम्हाला हळूहळू नशा चढत होती. मला तशी बियर प्यायची सवय असल्यामुळे मला तेवढी नशा झाली नव्हती, पण अक्षय मात्र फुल टल्ली झाला होता. आमच्या गप्पा गोष्टी चालू असताना मी मध्येच भूतांचा विषय काढला. तेही मला भूतांच्या गोष्टी सांगण्याचा आग्रह करू लागले. आमचे गाव तसे पाहायला गेले भूताखेतांनी भरलेलेच आहे. आमच्या गावी भरपूर वाईट जागा म्हणजे भूतांचे वास्तव्य असलेल्या जागा आहेत. तसे म्हणायला गेलात तर माझे गाव एक हॉन्टेड प्लेसच आहे. मी त्यांना भूतांबद्दल सांगू लागलो, पण तेही मोठ्या उत्सुकतेपणे ऐकू लागले. तसे बघायला गेलात तर आमच्यामध्ये भित्रा असा कोणीच नव्हता. सुमितचा तर भूतप्रेत यांसारख्या गोष्टीवर तर अजिबात विश्वासच नव्हता. तरी पण उत्सुकतेपायी तो ऐकत होता आणि तेही एकदम मन लावून. मी त्यांना आमच्या घराजवळ असलेल्या एका जागेबद्दल सांगण्यास सुरुवात केली. तिथे एका बाईचा वास आहे. तसे बघायला गेला तर ती जागा माझ्या घरापासून 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर मी त्यांना त्या जागी राहणाऱ्या त्या बाईविषयी सांगू लागलो. तिचे ज्या जागी वास्तव्य आहे त्या जागी एक पिंपळाचे भले मोठे झाड आहे आणि बाजूलाच बसण्यासाठी एक कट्टा आहे, ज्याला आम्ही मूस म्हणतो. मी त्यांना सांगितले की ती जागा एकदम भयावह आहे. त्या जागी एका बाईच्या आत्म्याचा वावर आहे. ती बाई अमावस्येला व पौर्णिमेला कधी पण दिसते. तिने अनेक लोकांना त्रास दिला आहे. त्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरूंना ती बाई हमखास दिसते किंवा झपाटते तरी. मी जे सांगत होतो ते अक्षयला पटत होते, पण सुमित याला पटत नव्हते. त्याने सरळ सरळ तू पकवत आहेस असे म्हणाला. मग मी त्या बाईचा एक किस्सा सांगितला. खूप वर्षापूर्वी त्याच रस्त्यावरून एक जोडपे जात होते. त्यावेळी साधारण रात्रीचे 1 वाजले होते. ते जोडपे बाईकवरून आपल्या घरी जात होते. तर झाले असे, जे बाईक चालवत होता त्याला त्या जागी पांढरी साडी नेसलेली बाई दिसली. ती बाई रस्त्याच्या कडेला त्याच पिंपळाच्या झाडाखाली ती उभी होती आणि ती बाई रस्त्याच्या कडेला त्याच पिंपळाच्या झाडाखाली उभी होती आणि हात दाखवत होती. त्या बाईक चालवणाऱ्याला कळून चुकले होते की नक्कीच भूत आहे.
आणि आता आपले काही खरे नाही. तो त्या बाईच्या साधारण 10 मीटरच्या अंतरावर होता की अचानक त्या बाईकने लिफ्टसाठी जो हात पुढे केला होता तो हळूहळू लांब होत होता. त्या माणसाची बायको त्याच्या पाठीमागे बसली होती. त्यामुळे त्या माणसाने मागे परत न फिरण्याचा निर्णय घेतला आणि बाईकचा स्पीड वाढवला. इथे तर बाईचा हात लांबच होत चालला होता. आता तर त्याची बाईक त्या बाईच्या एकदम जवळ आली होती. अचानक त्या बाईचा हात एकदमच लांब झाला आणि तिने बाईकच्या मागे बसलेल्या त्या माणसाच्या बायकोचे सरळ केसच पकडले. तिचे केस पकडून तिला पाठीमागे ओढले. ओढताच क्षणी बायको पाठच्या पाठी रस्त्यावर खूप जोरात आदळली आणि तिचे डोके फुटून त्याच जागी ती मेली. त्या माणसाचाही बाईकवरचा ताबा सुटून आणि गंभीररित्या अपघात झाला. त्या माणसाच्या डोक्याला इजा होऊन तोही बेशुद्ध पडला होता. त्याला नंतर दवाखान्यात नेण्यात आले. कोणी नेले, कधी नेले, कसे नेले याबद्दल काहीच माहिती नाही. त्याचे यशस्वीपणे ऑपरेशन झाले आणि त्याला नवीन जीवनदान मिळाले. पण त्या घटनेमुळे तो आपल्या अर्धांगीला म्हणजेच आपल्या बायकोला कायमचं गमावून बसला होता. ही गोष्ट मी जेव्हा अक्षय आणि सुमितला सांगितली तेव्हा अक्षय त्या जागी जाण्यासाठी फार उत्सुक झाला. मला आत्ताच्या आत्ता त्या जागेवर घेऊन चल असा त्याचा आग्रह होता. मी त्याला सांगितले की आत्ता ह्यावेळी त्या जागी जाणे हे धोकादायक आहे आणि तुमची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. मी तुम्हाला त्या जागी नाही घेऊन जाऊ शकत. हे ऐकताच सुमित जोरजोरात हसू लागला. त्यांना मी जे काही सांगितले ती सुमितला कथाच वाटत होती. सुमित मला बोलला की तू जे काही सांगितलं आहेस ते जर खरं आहे तर आम्हाला त्या जागी घेऊन चल, आणि तेही आत्ताच्या आत्ताच. माझ्याकडे ते हट्टच धरू लागले. मी खूप ओढेवेढे घेऊन शेवटी त्या जागी त्यांना नेण्यास तयार झालो. त्यावेळी रात्रीचे जवळपास 1 वाजले होते. मी माझी बाईक घरीच ठेवून आलो होतो. बाईकने जायचे ठरवले असते तर बाईकच्या आवाजाने घरातले सर्व मंडळी जागी झाले असते. म्हणून आम्ही तिथे जाण्यासाठी चालतच निघालो. मी रस्त्यावरून जाता जाता घरावर एक ओझरती नजर टाकली. घरातील सर्व लाईट्स बंद करून सर्वजण झोपले होते. आम्ही आमच्या घराजवळून गपचूप निघालो. बिअरची नशा अजून थोडीफार बाकी होती म्हणून मला तशी भीती वाटत नव्हती. आम्ही आता चालत चालत मेन रस्त्यावर पोचलो होतो. कुत्रे आमच्याकडे बघून जोरजोरात भुंकत होते. त्यांच्या भुंकण्याच्या कर्कश आवाजामुळे माझे काळीज जोरजोरात धडधडू लागले होते. त्यातच बाईची कथा आठवून अजून भीती वाटतही होती. भीती तर मनातून खूप वाटत होती, पण सुमित काही केले ऐकणार नव्हता. तसा तो होता धीट. अक्षयचा स्वभाव जवळपास माझ्या स्वभावाशी मिळता जुळता होता. त्यालाही भीती वाटत होती म्हणून तो माझा हात धरून चालत होता. पण सुमित मात्र बिंदास चालला होता. आमच्यासोबत आता काय घडणार आहे याची त्याला व आम्हाला कसलीही कल्पना नव्हती. आम्ही जाणून बुजून मृत्यूच्या दाढेत पाय ठेवायला जात होतो. म्हणतात ना, वेळ आली की मती बिघडते आणि बुद्धी भ्रष्ट होते. तशीच आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती. मला आता जाम भीती वाटत होती आणि स्वतःचा राग देखील येत होता की का म्हणून मी यांना ती गोष्ट सांगितली. काय गरज होती मला भूताचा विषय काढायचा. आता पुढे नक्की काय घडणार, काय होणार असे असंख्य प्रश्न माझ्या मनाला भेडसावत होते. आम्ही रस्त्यावरून चालत होतो. त्या जागेवर पोचायला आम्हाला अजून 5 मिनिट तरी लागणार होते. रस्त्याचा चिटपाखरू देखील नव्हते. आम्ही तसेच त्या भयान अंधारात पुढे पुढे चालत होतो. माझ्या मनात अजूनही विचारांचा कल्लोळ चालूच होता. एव्हान ते पिंपळाचे झाड लांबून दिसू लागले होते. लांबूनच ते झाड एकदम विचित्र आकार विकार असलेले आणि भयानक वाटत होते. माझी भीतीने तर मजबूतच फाटली होती. मी सुमितला सांगितलेले की तू ते झाड इथूनच बघ, मला भीती वाटत आहे, आपण आता घरी जाऊया चला. पण तो माझे काही ऐकून घेतच नव्हता. त्याला होते की पिंपळाच्या झाडाखाली नक्की कोण आहे. तो मला बोलू लागला की तू 1 नंबरचा बेत्रा आहे, आता गप्प चल. त्या पिंपळाच्या झाडापर्यंत मी असताना तू कशाला घाबरतोस. मी कोणाच्या बापाला पण घाबरत नाही. हे ऐकून अक्षयने लगेच पैज लावून टाकली की तू जर कोणाला घाबरत नाहीस ना तर तू एकटा पिंपळाच्या झाडाजवळ जा आणि त्याच्या पारावर निदान 2 मिनिटे तरी बसून ये. जर तू केलेस तर लगेच तुला 500 रुपये देईल. हे ऐकून सुमित जाम खुश झाला आणि लगेच त्याने ते पैसे स्वीकारून पिंपळाच्या झाडाच्या दिशेने जाण्यासाठी एकटाच निघाला. मी आणि अक्षय मात्र तिथेच थांबलो.
आम्ही जिथे थांबलो होतो तिथून ते पिंपळाचे झाड 50 ते 70 मीटर अंतरावरती तरी असणार. सुमित एकटाच त्या झाडाच्या दिशेने चालत जात होता. जसा जसा तो पुढे जात होता तसा तसा तो रस्त्यावरील लाईटच्या उजेडात अंधुक दिसत होता. एव्हान सुमित झाडाजवळ पोचला देखील होता. तिथे एवढे काही स्पष्ट दिसत नव्हते, पण सुमितची अस्पष्ट अशी काळी सावली दिसत होती. तो नेमका तिथे उभा राहून काय करत होता तो काही कळायला मार्ग नव्हता. इथे मी भीतीने खूप घामाघूम झालो होतो, कारण मी त्या भुताचे बरेचसे किस्से ऐकले होते. त्या बाईच्या भूताने आतापर्यंत बऱ्याच जणांना त्रास दिला होता. त्यामुळे 100% खात्री होती की सुमित बरोबर नक्कीच काहीतरी विपरीत घडणार. पण तसे काही वाईट घडू नये मी मनोमन देवाकडे प्रार्थना करत होतो. आम्ही सुमितच्या येण्याची वाट बघत होतो. सुमित त्या झाडाखाली काय करत आहे काही दिसत नव्हते. एवढ्यात सुमितला यायला पाहिजे होते, पण तो येण्याचे चिन्हे काही दिसत नव्हते. 15 मिनिटाचा वेळ होऊन गेला. इतक्यात त्याची काही हालचाल होताना दिसली. आकृती हळूहळू मोठी होत होती. आमच्या दिशेने येत होता. तो आमच्या जवळ आला. मोठमोठ्याने हसू लागला आणि म्हणू लागला की मी पैज जिंकलो. चला आता माझे बक्षीस द्या. तो बोलत असताना त्याच्या वागण्यातील फरक स्पष्टपणे जाणवत होता. तो एकदम विक्षिप्तपणे हसत होता. त्याचे हसणे एकदम असुरी प्रकारचे वाटत होते. त्याच्या नजरेत एक प्रकारची क्रूर भावना दिसून येत होती. हा जो आता आलेला तो अगोदरचा सुमित नव्हता. नक्कीच त्याच्याबरोबर काहीतरी वाईट घडले होते हे कळायला मला वेळ लागला नाही. त्याने ठरल्याप्रमाणे अक्षयकडून 500 रुपये मागितले, पण अक्षयने त्याला पैसे देणार नाही असे मस्करीमध्ये बोलला. हे ऐकताच त्याला खूप राग आला. मोठमोठ्याने हसू लागला. त्याचे डोके आता लाल भडक दिसत होते. तो बोलला, चालेल, तुम्ही मला पैसे देत नसाल तर मी आता तुम्हालाच घेऊन जाते. असे म्हणत त्याने जवळच्या कुंपणातला एक बांबू काढला आणि काढायच्या आत त्याने बांबूने अक्षयच्या मांडीवर जोरात प्रहार केला. एवढा जोरदार होता की अक्षय खालीच कोसळला. मी समजलो होतो त्याला भूताने झपाटले आहे. मला त्यावेळी काहीच कळत नव्हते काय करू आणि काय नको ते. माझे डोके अगदी सुन्न झाले होते. मी अक्षयला उचलण्यास प्रयत्न करत होतो. तेवढ्याच सुमितने माझ्यावर पण प्रहार केला. त्याने मला मारण्यासाठी बांबू उचलला, पण मी त्याचा तो वार चुकवला. तरीही वार माझ्या हाताला लागलाच. मी लगेच रस्त्याची धूळ उचलली, सुमितच्या डोळ्यात फेकली. त्याला आता काही दिसत नव्हते, तरी पण तो म्हणत होता, मी आज तुम्हा दोघांना मारून टाकणार, सोडणार नाही तुम्हा दोघांना. त्याचा तो आवाज भयानक होता. त्याचा तो आवाज एखाद्या बाईप्रमाणे येत होता. आम्ही आता दोघेही सर्व शक्तीनिशी पळत होतो. आमच्या दोघांनाही आता मागे वळून पाहण्याची हिंमत पण होत नव्हती. आम्ही तसेच कसेबसे धावत घरी आलो. दरवाजा उघडून लगेच अंथरूण झोपलो. घरात आले. आतल्या खोलीत सर्वजण झोपली होती. आम्ही दोघेही काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. काही केले आमच्या काळजाचे ठोके कमी होत नव्हते. स्पष्टपणे ते आमचे ठोके ऐकू येत होते. अक्षयच्या पायातून रक्त पण येत होते. माझ्या हातातून थोडेफार रक्त वाहत होते, पण भीतीपोटी आमच्या वेदना कुठल्या कुठे पळून गेल्या होत्या. त्या क्षणी आम्हाला कुठल्याच वेदना जाणवतही नव्हत्या. जाणवत होती ती फक्त भीती. डोळ्यासमोर सुमितचा भयानक चेहरा फक्त दिसत होता. कानातून गुंजत होता फक्त मारून टाकण्याचा तो विक्षिप्त आवाज. मनात विचारचक्र चालू होतं. फक्त सुमितचा विचार मनात येत होता. काय झाले असणार त्याचे, कुठे असणार तो, काय केले असेल त्या भूताने आता त्याचे. असल्या प्रश्नांचे मला तर अगदी भेडसावून सोडले होते. मी प्रथमच अनुभव घेतला होता. मला मनापासून सुमितची मदत करण्याची, तिथे पुन्हा जाण्याची, मदत करण्याची मनातल्या मनात वाटत होती. पण भीतीमुळे माझे हातपाय गळून पडले होते. शरीरात त्राणच उरले नव्हते. घामाने पूर्ण शरीर ओलेचिंब झाले होते. मी चादर डोक्यावरून ओढून झोपलो होतो. चादर डोक्यावरून काढून बाहेर बघण्याची पण माझी हिंमत होत नव्हती. पण सुमित माझा मित्र होता. काही केल्या मला त्याला वाचवायचे होते. मला सुमितची मदत करायला जायला पाहिजेच होते. मी माझ्या मनात विचार पक्का केला आणि काहीही होऊ दे, मी माझ्या मित्राला सुमितला मृत्यूच्या दारावर सोडून आणणारच. देवाकडे मी प्रार्थना केली. मी माझ्या सुमितला त्या भूतापासून वाचवून पूर्ण ताकदीनिशी माझ्या तोंडावरील चादर बाजूला केली आणि अक्षयला उठवले. तोही जागाच होता. त्याला मी हे सर्व सांगून सुमितला आणण्यासाठी अक्षयला घेऊन घराबाहेर पडलो. किती वाजले होते ते पण माहिती नव्हते. मी देवाचे नाव घेऊन बाई काढली आणि सुमितला आणण्यासाठी आम्ही पडलो बाहेर घराच्या. आम्ही पुन्हा यमराजाकडे स्वतःहून निघालो होतो.
मला परवा नव्हती. माझे डोळे फक्त सुमितला शोधत होते. आम्ही आता झाडाजवळ पोहोचणारच की इतक्यात मला सुमित बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेला आला. मी तिथेच बाईक लावली, पण त्याच्याजवळ जाण्याची हिंमत नव्हती. शेवटी मी त्याच्याजवळ गेलो आणि नक्की तो बेशुद्धच आहे याची खात्री करून घेतली. त्याचा श्वास चालू होता आणि नाडीचे ठोकेही चालू होते. आम्ही दोघांनी त्याला कसेबसे उचलून बाईकवर बसवले आणि त्याच अवस्थेत घरी आणले. त्याला घरी आणून कसेबसे अंथरुणावर झोपवले. मला अक्षयला काही केल्या झोप येत नव्हती. कशीबशी आम्ही जागी राहून पूर्ण रात्र काढली. पहाटेच्या सुमारास डुलकी लागली आणि उठलो तो थेट सकाळी 10 वाजता. उठून बघले तर बाजूला फक्त अक्षय झोपला होता. मला अचानक काल घडलेल्या घटनेविषयी आढळले. मला पुन्हा काही सुचेनासे झाले. काल रात्री माझ्यासोबत हे सर्व घडले यावर अजूनही विश्वास बसत नाही. मला ते पडलेले एक स्वप्नच होते असे माझे वाटत होते. सुमित आपल्या मामाकडे राहायला आला होता आणि तशा प्रकारे आम्ही त्याला जाण्याचा म्हणजेच सुमितच्या मामाकडे जाण्याचा निर्णयही घेतला होता. आम्ही लगेच तयारी केली आणि सुमितकडे जाण्यासाठी निघालो होतो, म्हणजे सुमितच्या मामाकडे. आम्ही सुमितच्या घरी पोचलो. तोही मामाच्या घरी जाऊन तयारी करून माझ्या घरी येण्यासाठी परत तयार होता. तरी आम्ही त्याला घेऊन गार्डनमध्ये गेलो, कारण काल त्याच्यासोबत काय घडले होते ते मला जाणून घ्यायचे होते. आम्ही काही वेळ गार्डनमध्ये पोचलो. आम्ही सर्व बेंचवर बसलो आणि त्याला काल घडलेल्या घटनेविषयी विचारले. त्याने थोडा त्याच्या मेंदूवर ताण दिला आणि त्याने आम्हाला सांगितले की जेव्हा तो पिंपळाच्या झाडाजवळ पोहोचला आणि झाडाच्या पारावर बसला, तेव्हा त्याला गोष्टीत जसे घडते तसेच नेमके त्याच्यासोबत घडू लागले. त्याला त्यावेळी वातावरण एकदम बदलत जाणवू लागले होते. त्याच्या आसपास कोणीतरी आहे असं त्याला भास होऊ लागला. अचानक त्याला कोणा बाईचा हसण्याचा आवाज येऊ लागला, पण त्याला आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते. तो हसण्याचा आवाज एकदम भयानक वाटू लागला. त्यानंतर तो हसण्याचा आवाज अचानकमध्ये रडण्यामध्ये रूपांतरित झाला. तो आवाज एवढा भयंकर होता की त्याने आवाजाने सुमितच्या काळजाला चिरूनच टाकले होते. एवढ्या धीटपणे वागणाऱ्या सुमितचा धीटपणा कुठे पळून गेला होता त्यालाच माहिती. वारा सुटलेला असतानाही तो घामामुळे पूर्ण न्हावून गेला होता. त्याचे शरीर एकदम थंड पडले होते, तरी पण तो तशाच अवस्थेत कोण आहे तिथे असे विचारत होता. तो रडण्याचा आवाज काही थांबत नव्हता. त्याच्या आजूबाजूला पण कोणीच दिसत नव्हते. तो आवाज वाढतच चालला होता. त्याला फक्त आपल्या भोवती कोणीतरी आहे असा भास होत होता. सुमितला आता कळून चुकले होते की आता पिशाच्याच्या तावडीत आपण सापडलो आहे. ज्यातून त्याची सुटका होणे शक्य नव्हते. तो तिथून पळायचा प्रयत्न करत होता, पण त्याला कोणीतरी अडवत होते. अशी कोणती तरी शक्ती होती जी त्याला ती हलायला पण देत नव्हती. तो तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करत होता, पण तो काही केल्या तिथून हलतच नव्हता. त्याची सर्व शक्ती व्यर्थ जात होती. 4 जणांना भारी पडेल असा मुलगा आज साधा जागेवरून त्याला पाय देखील उचलता येत नव्हता आणि कर्णकर्कश आवाज वाढतच चालला होता. ठिकठिकाणी त्याला असे एक बाई उभी आहे असे दिसत होते. त्या बाईचे केस मोकळे सोडलेले, तिच्या चेहऱ्यावर जागोजागी जखमा झाल्या होत्या. चेहरा पूर्ण पांढरा फटीक पडलेला, ठिकठिकाणी साडी फाटलेली होती. डोक्यातून रक्त वाहत होते. तिचे डोके एकदम लाल होते. एकूणच तिचे रूप हादरवून टाकणारे होते. हळूहळू ती बाई असंख्य बाया दिसत होत्या, पण ती नंतर एकच बाई दिसू लागली होती आणि ती बाई हळूहळू सुमितच्या दिशेने येत होती. सुमितला काहीच आठवत नव्हते, काहीच कळत नव्हते. त्याच वेळी नेमके भूताने त्याच्यावर झडपही घातली होती. तो बेशुद्ध पडला होता. असे करून त्याने आम्हाला जे काही रात्री घडले ते सगळे सांगितले. त्यानंतर त्याला काहीच आठवत नाही. आता त्या जागी ते झाडही नाही. रस्ता रुंदीकरणाच्या कारणाने ते भले मोठे झाड तोडण्यात आले. असा खूप वर्षांनी आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला कळाले. आयुष्यात अशा काही घटना घडून जातात की त्यामुळे आपण त्या गोष्टी आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. ही घटना माझ्या हृदयात कायमची कोरली गेली आहे आणि मी ती कधीच विसरू शकणार नाही. भूतांची दुनिया या चॅनेलवरील
गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भूतांची दुनिया या चॅनलवरती भेट दिल्याबद्दल तुमचे आभार. आणि तुमच्याकडे देखील अशी भयानक कथा असेल तर आमच्याशी कमेंट बॉक्समध्ये संपर्क साधा. धन्यवाद.